राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय दादासाहेब लिमये, त्याचबरोबर या संस्थेचे दुसरे अध्यक्ष स्वर्गीय वसंतरावजी ओसवाल यांना विनम्र अभिवादन करून आज सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली विद्यासंकुलाचा वार्षिक स्नेहसंमेलन मेळावा या ठिकाणी 27 ते 30 या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये संपन्न होत आहे। त्या कालावधीच्या दुसऱ्या दिवसासाठी आपण या ठिकाणी उद्घाटनपर जे पाहुणे बोलवलेत त्यांचं यथोचित स्वागत करणं आपल्या विद्यालयाच्या वतीने मी या ठिकाणी माझं कर्तव्य समजतो। पुन्हा एकदा सर्व या मंचावरील मान्यवरांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। त्यामध्ये आज तुमच्या आमच्या या विद्यार्थ्यांसमोर खऱ्या अर्थानं स्टेजवर जी मंडळी आणायची असते ती आपल्याच या विद्यालयातील होऊन गेलेले माजी विद्यार्थी किंवा काही अधिकारी वर्ग या ठिकाणी बोलवला जातो। त्यापैकी आज खऱ्या अर्थानं आज आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे सन्माननीय अमरजी पाटील, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, त्याचबरोबर मोनिका महानवर, माजी नगरसेविका पनवेल महानगरपालिका, त्याचबरोबर आज आपल्याला त्यांच्याबरोबर आलेले आबासाहेब बुटुकडे आणि आज मंचावर आता विराजित असणारे आपले माजी या ठिकाणी सर्वच पाहुणे मंडळी, त्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या के.आ. भाटिया विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय माळी सर, त्याचबरोबर माजी विद्यार्थी जे आपल्याला पुढे सिव्हिल युनिफॉर्ममध्ये दिसतात, पोलीस युनिफॉर्ममध्ये, ते आपले नांगरे साहेब की जे माजी विद्यार्थी आहेत आज ते या पदावर कार्यरत करतात, ते सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थिती राहिली, त्यांचं पण या ठिकाणी स्वागत। त्यांच्या बाजूला बसलेले काल आपल्या कळंबोली पोलीस स्टेशनचे सिनियर PI या ठिकाणी आले होते, तसेच हे सुद्धा सिनियर PI आयाज पटेल सर या ठिकाणी आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले। त्याचबरोबर आपल्या संस्थेवर नितांत प्रेम करणारे माजी विद्यार्थी दीपकजी घोसाळकर की जे आपण रस्त्याला टोल लागलेले राहतात बघा, माहिती आहे, RIB या संस्थेमध्ये ते चीफ मॅनेजर म्हणून या ठिकाणी काम करतात आणि ते सुद्धा या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत। त्यांना फोन केल्यानंतर ते सपत्नीक आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलं, त्यांचंसुद्धा या ठिकाणी स्वागत करतो। त्याचबरोबर आपल्याच संस्थेतील गबावडेर हायस्कूल व ओसवाल ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य घोडके सर, सौ घोसाळकर मॅडम, त्याचबरोबर आपल्या कार्यालयीन प्रमुख बीना मॅडम, उपमुख्याध्यापक शिंदे सर, आमचा माजी विद्यार्थी हे आवडता विद्यार्थी अजय सूर्यवंशी आणि या 1 ते 4 प्राथमिकचे आमचे दिनेश पाटील आणि 9 ते 5 ते 10चे प्रमुख सुपरवायझर आमचे दीक्षित सर, मराठी माध्यमाच्या सुपरवायझर कांबळे मॅडम, अनिता पाटील मॅडम, बाबूरावजी शिंदे सर, उर्दू मीडियमच्या आमच्या शाह गुप्ता मॅडम, त्याचबरोबर मराठी
प्री प्रायमरीच्या पूर्व प्राथमिकच्या प्रमुख अनिता पडवळ मॅडम, त्याचबरोबर इंग्रजी माध्यमाचा काल त्यांचा कार्यक्रम झाला, आमच्या कल्पना कुलकर्णी, आणि उद्या ज्यांचा कार्यक्रम आहे असे 1 ते 4 मराठी हे परवा असेल माझ्या माहितीनुसार त्या आपल्या कोळी मॅडम, आणि माझ्या माहितीनुसार सर्वच समोर बसलेले सर्व पालकवर्ग, विद्यार्थी, माझे सर्व सहकारी शिक्षक आणि या ठिकाणी कार्यक्रमासाठी आवर्जून नटून आलेले सर्वच विद्यार्थी मित्रांनो, आज पाहुण्यांसाठी फक्त 2च गोष्टी सांगणार आहे की 2 वर्षापूर्वी आम्ही या ठिकाणी या मंचावर भरारीचा कार्यक्रम असा संमेलनांना थीम दिली होती की खऱ्या अर्थानं सुधागडमध्ये जे विद्यार्थी या शिकून गेले आणि ज्यांनी भरारी घेतल्या त्या अनेक क्षेत्रामध्ये त्यांच्या भराऱ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या। त्याच पद्धतीने येणारे पोरं आमची मुलं पुन्हा तशाच भरारी घ्यावी अशी थीम होती, आणि त्यानंतर मात्र किती उंच आमचे बरेच माजी विद्यार्थी परदेशात इतर आपल्या संस्था म्हणजे देशामध्ये कानाकोपऱ्यामध्ये या सुधागडचे सर्व चिमणी पाखरं पोहोचलेले आहेत, परंतु पुन्हा एकदा त्यांना आपल्या मायदेशी आणावं असं मला नेहमी वाटतं। म्हणून हे सगळेच असणारे बाहेरचे सर्वच आमचे विद्यार्थी या ठिकाणी आवर्जून बोलवले जातात आणि त्याच्यातून आम्ही खऱ्या अर्थानं किती शैक्षणिक, सामाजिक आणि आम्ही बुद्धिमत्तेत किती भरारी घेतली, परंतु या सुधागडच्या सर्व शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे पाय जमिनीवर असावेत म्हणून पुन्हा एकदा आम्ही या मातीकडे बघितलं, सुधागड कळंबोलीकडे बघितलं आणि पुन्हा एकदा आमच्या या ठिकाणी हजारो 10,000 विद्यार्थ्यांचे अंकुर या विद्यार्थ्यांमध्ये पेरले की म्हणजे बीज पेरलेले आहेत आणि त्यांचे अंकुर आता या ठिकाणी उगवतात। त्यांनीसुद्धा माजी विद्यार्थ्यांचा समोर बसण्याचा आदर्श घ्यावा आणि पुन्हा त्यांनी आपल्या भरारी घेऊन आमच्या सुधागडचं नाव, सुधागड या कळंबोलीचं नाव आणि कळंबोली परिसरातील नाव अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात न्यावे हीच एवढी एक माफक अपेक्षा सर्वांकडून मी या ठिकाणी व्यक्त करतो। आणि खऱ्या अर्थानं आता हा कार्यक्रम कालचा सुद्धा एकदम छान झाला, आजसुद्धा हिंदी माध्यमाचा कार्यक्रम आहे। आपण दरवेळेस 4 माध्यमाला 4 दिवस दिलेले आहेत आणि त्या पद्धतीनं हे दुसऱ्या दिवसाचं नियोजन आहे। रोज पाहुणे आपण आपल्याच माजी विद्यार्थ्यांना, आपल्याच परिसरातील अधिकारी पदाधिकाऱ्यांना बोलवतो की जेणेकरून आमचे विद्यार्थी मोटिवेशन व्हावं, त्यांना कुठंतरी त्यांचा आदर्श घ्यावा मनामध्ये आणि पुढं जावं अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आवर्जून मी पाहुण्यांना सांगू इच्छितो। आणि आता या पुढचा मला वाटतं मी या प्रास्ताविकामध्ये बोललो एवढं पुरेसं मला असं वाटतं, परंतु आताच हिंदी प्रायमरीच्या प्री प्रायमरीच्या पूजा मॅडम या ठिकाणी आल्या, त्यांचं पण स्वागत आणि सर्वांचंच। आमचे हे जे सायन्स सिस्टीमवाले आहेत साहेब सगळ्यांना सांगतो माझे ते पण विद्यार्थीच आहेत, कोलाडवरून आहेत, परंतु प्रेम एवढं आहे की ते इथे येऊन कार्यक्रम करतात, आम्हाला तुमच्यावर एवढं प्रेम आहे। म्हणजे हे सगळंच स्नेह मेळावा या ठिकाणी जमला आहे आणि त्यामुळं सगळ्यांचं एकदा पुन्हा मंचावर मंडळीचं या सुधागड विद्यालयाच्या वतीने सर्व आमच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मावशासहित विद्यार्थी असतील, पालक असतील या सगळ्यांच्या वतीने तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी पुन्हा एकदा शाब्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय भारत, धन्यवाद। सर बोलले तुम्ही आर्टला ॲडमिशन घ्या, सुधागडला आर्टला ॲडमिशन घ्या आणि 13वी, 14वी, 15वी तुम्हाला रेग्युलर परत पाठी यायला लागेल बोलले। मी जिद्द सोडली नाही, म्हटलं आपल्याला काहीतरी व्हायचं, अधिकारी व्हायचंच, आपल्याला PSI व्हायचंच आहे, मला काम केलेलं। 13वी, 14वी, 15वी मी सुधागड एज्युकेशनमध्ये कंप्लीट केलं माझं कॉलेज। 2004ला माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं इतिहासमधून, हिस्ट्रीमधून 2nd क्लास मिळवला मी। काहीतरी आपल्याला PSI बनायचं आहे आणि 2006मध्ये माझा अभ्यास चालूच होता। मी कॉलेज करत ड्युटी करायचो, प्लस ॲज वेल ॲज मी MPSCचा अभ्यास पण करायचो। माझा ग्रुप होता काही मित्रांचा, आम्ही एकत्र अभ्यास करायचो। शिबडीला आग्रोली गाव आहे, तिथं कॉम्रेडची लायब्ररी आहे, तिथं आम्ही अभ्यास करायचो। चांगल्या प्रकारे म्हणजे तिथं खूप स्ट्रगल केले आम्ही, म्हणून PSI म्हणून मी सिलेक्ट झालो। पण खडतरीचे माझे हे गेले, त्या 5-6 वर्ष माझे जे स्ट्रगल होते, खूप अभ्यास करायला लागायचा की आयडिया नव्हती, मार्गदर्शन नव्हतं, कुठल्या दिशेने जायचं, कसा अभ्यास करायचा। अभ्यास तर सगळे करतात पण सगळे सिलेक्ट होत नसतात, त्यामुळे आपल्याला ॲप्रोप्रिएट मार्ग मिळणं पण गरजेचं आहे की बाबा त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी। त्यावेळेला इन बिटवीन मला यादव सरांनी, मुल्ला मॅडम यांनी मला इंग्लिशसाठी खूप मदत केली, म्हणजे चांगल्या प्रकारे मदत केली। आम्ही मुल्ला मॅडमच्या घरी जायचो आणि यादव सरांच्या पण मी घरी जायचो स्पेसिफिक, ते बिचारे कधी मला नाही म्हटले नाही हे बोलले आणि चांगल्या प्रकारे हे केलं त्यांनी। नमस्कार, मी इन्स्पेक्टर अयाज पटेल, कळंबोली पोलीस ठाणे।
आज आम्हाला सुधागड शाळेचे मान्य प्रिन्सिपल साहेब यांनी बोलावून जो आम्हाला मान सन्मान दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद करतो. आजचा कार्यक्रम उपस्थित मंचावरती गुरुवर्य आदरणीय आणि सन्माननीय सर्व शिक्षक वर्ग आहे, त्यांना वंदन करून त्यांच्यासमोर नतमस्तक करून 2 शब्द संपवून माझे भाषण संपवतो आहे. आज जो आम्हाला मान सन्मान मिळतो आहे ते खरं म्हणजे आमच्या शाळेत ज्या शिक्षक शिकवतात ते मी घडलेलो आहे आणि त्यांचा मार खाऊनच या पदावरती आलेलो आहे. त्याच्यापुढे आम्ही नेहमी त्यांच्यापुढे नतमस्तक आहे आणि त्यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आम्हीच आहे की त्यांच्या शिक्षणामुळे आणि त्यांच्या मार खाल्ल्यामुळे ह्या पदावरती आलो आहे. अशीच अपेक्षा मी आपणाकडनं करतो. जे काय आपल्याला भेटेल आयुष्यामध्ये ते गुरुवर्याकडनं चांगलं घ्या आणि यशाचा मार्ग स्वीकार करा. आयुष्यामध्ये आईवडिलांचं गुरुवर्य हेच मोठे असतात. त्यांना पुन्हा एकदा नतमस्तक करून आदरणीय पाटील साहेब सुधागड शाळेचे प्रिन्सिपल यांना धन्यवाद देऊन मी माझे 2 शब्द भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.